असतात जेव्हा तार बनते हनी असेल तर अशी तार. बऱ्यापैकी जे विक्रेते आहेत ते कोकणातलेच आहेत, त्याच्यामुळे 1100 रुपये किलो आहे. अच्छा, हे 900 रुपये डझन. ह्याला वनराज बोलतो. अच्छा, वनराज. तरी एक आंबा किती ग्रामचा असेल? हा कमीत कमी 400 ग्रामचा. 400 ग्राम. मग कसं डझन आहे हे? 800 रुपये डझन आहे. ज्याला आवडला तो दुसरा आंबा खात नाही, हाच आंबा शोधून खातो. 400 ग्राम आहे ना हे? गॅरंटेड फळ आहे, आतून वगैरे खराब येणार नाही. काय आंब्याचा रायता 60 रुपयाला. 300 ग्रामचा तरी असतो. आणि याचे जे सगळे फायदे आहेत ना. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आलो मी संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सवला. आणि हा आंबा महोत्सव चालू आहे ठाणे वेस्टला गावदेवी मैदानामध्ये चालू आहे. ठाणे वेस्टला तुम्ही उतरलात ना तर 2 मिनटं चालतच आहे. हे सुरू झालेले 1 मे 2024 आणि शेवटची तारीख आहे 12 मे 2024. वेळ सकाळी 11 ते रात्री येणार 9 वाजेपर्यंत आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूयात. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो. हा बघा, हा गेट आहे. चला आता आपण आज जाऊया. इकडे तुम्हाला ना एकूण आहे ना 40 स्टॉल बघायला मिळतील 2 रोमध्ये. हा बघा, हा एक रो आहे पहिला, आणि हा बघा हा इकडे एक दुसरा रो आहे. तर सगळ्यात पहिले आपण आहे ना इकडून सुरुवात करणार आहे. हे बघा, हा 1 नंबर स्टॉल आहे. आता 1 नंबरकडे जाऊया. आणि हे बघा समोर आहे ना, समोर तुम्ही बघता ते स्टेज बांधलेलं आहे आणि समोर स्टॉल आहेत. ते बघा, सगळ्यात पहिला हा 1 नंबर. नमस्कार दादा. हां, नमस्कार दादा. आपल्या स्टॉलचं नाव काय? माझ्या स्टॉलचं नाव आहे सोना मँगो. मी राजापूर रत्नागिरीतून आलो आहे. ओके. आणि इथे आजपासून 12 दिवसासाठी आंबा महोत्सव सुरू झालेला आहे ठाणे गावदेवी मैदानामध्ये. याचं आयोजन कोकण विकास प्रतिष्ठान आणि आमदार डॉक्टर संजयजी केळकर यांनी संयुक्तपणे केलेला आहे. मागची 17 वर्ष हा कार्यक्रम इथे होत आहे याच जागेवर. आणि अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद द्यायला मिळतो आहे लोकांचा. आणि इथे कोकणातून माझ्यासारखे ऑथेंटिक शेतकरी येऊन आपला माल इथे विकू शकतात. हा एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि इथे बऱ्यापैकी जे विक्रेते आहेत ते कोकणातलेच आहेत, त्याच्यामुळे ग्राहकांनासुद्धा डायरेक्ट कोकणातून आलेला माल इथे मध्यशीर कोण नाही, मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक माध्यमातून या संकल्पने अंतर्गत लोकांना मिळू शकतो. चालेल. आता आपण आंबे बघूया यांच्याकडे. हे बघा, हे सगळ्यात पहिले पायरी आहेत ना हे. आणि हा किती ग्रामचा असेल आंबा दादा? हे साधारणपणे 400 ग्रामच्या आसपास आहे. अच्छा, 400 ग्रामच्या आसपास आहे, म्हणजे प्लसच असेल. प्लस मायनस. आणि कसे डझन आहेत? हे आपण इथे 1000 रुपये डझनने विकतोय. अच्छा, हे 1000 रुपये डझन आहे. हो. हे पिकायला किती दिवस लागतात? हे पायरी लवकर पिकतो आणि लवकर खराबी होतो. अच्छा, असं आहे. लवकर पिकतो लवकर खराबी होतो. म्हणजे पिकल्यावरती ताबडतोब खायचा. हां, ताबडतोब विकला गेला पाहिजे. ॲक्च्युली पायरी आणण्यामध्ये ही मोठी रिस्क असते पायरी डायरेक्ट मागवण्यामध्ये. कारण तेवढ्या प्रमाणात विकला जात नाही. कारण पायरीचे विशिष्ट ग्राहक आहेत ज्यांना पायरीच लागतो, जे हापूसपेक्षा पायरीला पसंती देतात. अच्छा. हां. आणि हा आपला हापूस आहे. हापूस आहे ना जनरल. हो. जी पण साईज चांगली आहे, मोठी साईज आहे. हो, चांगली. तरी हा किती ग्रामचा असेल? आपण हे साधारणपणे 300 ग्रामच्या आसपास आहे फळ. अच्छा. आणि हे किती डझन आहे? कसे डझन आहे ते? हे 800 रुपये डझन आहेत. अच्छा, हे 800 रुपये डझन आहेत. हे बघा, हे 800 रुपये डझन आहे. अच्छा. आणि ही इकडे मीडियम साईज आहेत ना? हे मीडियम साईज आहे. मीडियम साईज आहे. हे 600 रुपये डझन आहे. अच्छा, हे 600 रुपये डझन आहे. आणि हे वाले सेम आहेत ना? हे पण 600 रुपये डझन आहे. हा एक मला वाटतं 1 ग्राम असेल 200 ग्रामच्या आसपास आहे. 200 ग्रामच्या आसपास आहे ना? अच्छा. आणि तुम्ही होम डिलिव्हरी करतात ना? हो, होम डिलिव्हरी सुद्धा. काजू पण आहेत का तुमच्याकडे? हो, काजू आहेत. काजू दाखवा. घरचे आहेत, स्वतःचे घरचे काजू आहेत. ओरिजिनल साईज चांगली आहे, जम्बो साईज आहे. हो, जम्बो साईज आहे. हे कशी किलो आहे ते? हे 1100 रुपये किलो आहे. अच्छा, 1100 रुपये किलो आहे. बाजारात तुम्हाला 800-900च्या दरम्यान मिळतात. पण ते म्हणजे इतर भागामधले वगैरे मिक्सिंगचा जो काजू असतो तो त्या रेंजमध्ये मिळतो. पण हा 100% कोकणातला काजू आहे. आणि त्याची चव उत्कृष्ट चव आहे. आणि जे लोक घेतात ते परत रिपीट ऑर्डर करतात. आंब्याच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे. रिपीटेड कस्टमर आहेत इथे आपले. म्हणजे जो आमचा मागच्या काही वर्षाचा अनुभव आहे त्यानुसार आपले. नंबर द्याल तुम्ही? हो, माझा नंबर आहे 9372045765. अच्छा, होम डिलिव्हरी तुम्ही मुंबईमध्ये कुठेही हो. ठीक आहे, चालेल. त्याचे काय चार्जेस असतात का डिलिव्हरीचे? ते चार्जेस म्हणजे डिस्टन्सवर थोडेसे डिपेंड्स चार्जेस असतात ते. चालेल. आणि तरी कितीपर्यंत साधारण, म्हणजे किती 1-2 डझन ऑर्डर का? मिनिमम 2 डझन ऑर्डर. अच्छा, मिनिमम. पण त्याचा 40 ते 50 रुपये डिस्टन्स प्रमाणे प्रति डझन हे चार्जेस लावतो. चालेल. थँक्यू. हां, ओके, वेलकम सर. थँक्यू. हा बघा, हा दुसरा स्टॉल आहे, खारकर मँगो. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलतात? मजेत चाललंय. एकदम मजेत. हो. अच्छा. हे बघा,
हे दादा काय पायरी नाही हे? हापूस अच्छा हे हापूस. हिरवा हापूस. अच्छा कच्चा. कितीला दादा हे कसे डझन आहे ते? ते पडतील तुम्हाला 900 रुपये डझन. अच्छा हे 900 रुपये डझन. दादा याला पिकायला किती वेळ लागतो हा? 4 ते 5 दिवस. 4 ते 5 दिवस. आणि हे वाले? ही पायरी अच्छा हे पायरी आहे. हे किती रुपये डझन आहे? 800 रुपये डझन आहे. अच्छा हे 400 रुपये डझन. 800. अच्छा हे 800 रुपये डझन. येस. अच्छा यो साईज बघा केवढी मोठी साईज आहे. वनराज आहे तो. वनराज. वनराज. वनराज ज्याची शेती आहे, फार्मर आहे, तो त्याच्याकडे शेतातच व्हरायटीज मिळतील. तरी किती ग्रामचा असेल दादा हा आंबा? ज्याच्याकडे फार्मर नाही त्याच्याकडे मिळणार नाही व्हरायटीज. लक्षात ठेवा. तुम्हाला युट्यूब वाल्यांना खास करून सांगतोय मी. बरोबर. हो आम्हाला पण थोडं माहिती माहिती पाहिजे की तुम्ही देवगड आणि रत्नागिरीची ऍड करताय. प्रॉपर लोकांना देवगड काय आहे, रत्नागिरी काय कळायला पाहिजे. बरोबर. हो ते तर आहे. कारण लोक तुमच्या ऍड वरती भरोसा ठेवून आंबा घेतात. हो बरोबर. आणि किती ग्रामचा असेल हा आंबा? ह्याला वनराज बोलतात. अच्छा वनराज. तरी एक आंबा किती ग्रामचा असेल? हा कमीत कमी 400 ग्रामचा. 400 ग्राम. मग कसं डझन आहे हे? 800 रुपये डझन आहे. अच्छा हे 800 रुपये डझन आहे. 800 रुपये डझन म्हणजे काय माहितीये, माझ्याकडे रत्ना होता तर रत्ना मी अजून 1000-1200 रुपये डझन विकतो. बरोबर. हा नवीन फळ आहे. आपल्या स्वतःचं बघितलंय. हे जे खातात तोच खातात, दुसरा कोण आंबा खात नाही. ज्याला टेस्ट माहिती आहे, ज्याला आवडला तो दुसरा आंबा खात नाही, हाच आंबा शोधून खातो. अशी क्वालिटी आहे. छान. आणि मीडियम साईज मध्ये आहेत ना हे? मीडियम साईज आहे. हे कसे डझन आहे ते? 600 रुपये डझन हे आहे. 600 रुपये डझन हे आहे. 500 रुपये डझन अच्छा आहे. हे 500 रुपये डझन आहेत हा. का? सगळ्या व्हरायटीचा आंबा आहे. आणि हे वाले? प्रत्येक ग्राहकाने आंबा शोधून खाणे, प्रत्येक शेतकऱ्याकडूनच घ्यावा. बरोबर. असू नका. आणि हे कसे डझन आहे ते? हे 900 रुपये हे डझन. 900 रुपये डझन आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचा बघा. हा व्हॉट्सअप नंबर आहे. पेंटिंग बॉक्स सगळं घ्या. अच्छा हे बघा. सगळं स्वतःच. दादा होम डिलिव्हरी कुठपर्यंत तुम्ही करता? ऑल मुंबईमध्ये 2 डझन कुरिअर चार्जेस आहे. 2 डझनसाठी कुरिअर चार्जेस आहे. हा. आणि 4 डझन 5 डझनसाठी फ्री होम डिलिव्हरी आहे. ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. हा बघा हा 3रा नंबर स्टॉल आहे. राम काय नाव? रामेश्वर. अच्छा रामेश्वर या स्टॉलचं नाव आहे. आणि इकडे बघा इकडे पण आता आपण आंबे बघतोय. त्या बघा हा पण एक फळ बघा किती मोठा आहे आणि जबरदस्त आहे, मोठी साईज आहे. नमस्कार दादा. तरी आहे ताई किती ग्रामचा असेल हा? हे जवळजवळ 400 ग्राम तरी. 400 ग्राम आहेत ना हे? 400 वरती. हे हापूस आहेत ना हे? हापूस आहे, बरं. आणि कसे डझन आहे ते? हे 1200 रुपये डझन. अच्छा 1200 रुपये डझन आहे. आणि हे? हे 1000 रुपये डझन. हे 1000 रुपये डझन आहे. हे 1000 रुपये. हे पण 1000 रुपये डझन आहे. ते 800 रुपये डझन. अच्छा हे वाले 800 रुपये डझन आहेत का? अच्छा हे 800 वाले डझन आहेत ना? आणि ते किती? ते 700 वाले आहेत का? अच्छा हे 700 वाले डझन आहेत ना हे? पेटी. कॉन्टॅक्ट नंबर दादा? कॉन्टॅक्ट नंबर 90292530 परत एकदा सांगा ना. 90 29 25 30 23. चालेल थँक्यू. आमच्या वरच्या बॅनर. हो दाखवला बॅनर दाखवला. हा काय रामेश्वर. ठीक आहे. आणि हा आहे सुधीर मसाले. हे बघा. नमस्कार दादा. हे बघा दादांकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि सगळं कोकणी प्रोडक्ट आहे. कोकम आहे. कसं आहे दादा कोकम? 80ला पाव. आणि हे पोहे? गावठी पोहे आहेत ते. हां 140 रुपये किलो. 140 रुपये किलो. आणि हे तांदूळ कसे आहेत? ते पण 140 किलो. 140 रुपये किलो. ते घावण्याला, भाकरीला, आंबोळीला, इडलीला. अच्छा हे कसे आहेत किलो? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. हे कोणते? गावठी गावठी सुरई. अच्छा गावठी सुरई. आणि काजू कसे आहेत दादा तुमच्याकडे? 1100 रुपये किलो. आणि हे सालवाले? 950 रुपये. अच्छा खाजा आहे, लाडू आहे, तिळकुट चटणी आहे आणि लसूण चटणी. तिळकुट चटणी कितीला आहे? 40 रुपये 100 ग्राम. आणि लसूण चटणी तशीच आहे 40 रुपये 100 ग्राम. स्पेशल मालवणी मच्छी मसाला आहे. मच्छी मसाला आहे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे ना मच्छी मसाला? भाजी उसळचा पण 700 किलो. हा पण हा कोणता आहे? मालवणी मसाला. अच्छा रेग्युलर मसाला आहे, भाजी मसाला. तो कितीला आहे? 700 रुपये किलो. आणि हा मालवणी संडे स्पेशल आहे ना? कितीला आहे? 800 रुपये किलो. आणि गरम मसाला? मसाला पण 800 रुपये. अच्छा हा पण 800 रुपये किलो आहे ना गरम मसाला. छान सुगंध छान येतो. आणि ते आंब्याचे तो आंबा 200 रुपये अर्धा लिटर. अच्छा 200 रुपये अर्धा लिटर बॉटल आहे ती. चालेल थँक्यू. यांचा नंबर हा बघा. हा तो कोपऱ्यात आहे 8422081737. चालेल थँक्यू.
बघा हे आता समोर स्टेज बांधलेला आहे आणि इकडे बघतोय हा बघा हा आहे देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर. हा स्टॉल नंबर आहे किती 5वा आहे ना? हा हो हां हा मधला 5 आहे, हा 6 नंबर आहे. ठीक आहे. आणि यांच्याकडे बघा हे बघा ताई कसं आहे किती आहे? अच्छा 800 रुपये डझन आहे. आणि हे वाले 750 रुपये डझन. आणि हे कितीला आहे? हे पण 750 रुपये. हे 900 रुपये. अच्छा हे 900 रुपयाला आहे. हे कसे पिकाला अजून याला 2 दिवस जातील ना याला. अच्छा आणि हे वाले हे 800. हे कोणते आहेत? हे कोणते? देवगड हापूस 850. कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तुमचा कुठे? हां हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे चालेल थँक्यू. हा बघा हा स्टॉल आहे 7वा नंबर स्टॉल आहे दुर्गासाई आंबा विक्री केंद्र आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. 3 कॉन्टॅक्ट नंबर आहे. नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आलात? आमचं देवगडचाच माल आहे. अच्छा देवगडचं आहे काय? हो आम्ही देवगडचे मेटगावचे लोक आहे. अच्छा तर आंबे हे वाटतं तरी पिवळे सर हे 700 रुपये. हे 700 रुपये डझन आहेत काय? 700 रुपये. आणि हे वाले ते 700 वालेच आहेत. हे पण 700 वाले. मोठे आहेत ते 800 वाले. अच्छा हे जे मोठे आहे ते 800 रुपये डझन आहे. याच्यापेक्षा मोठे ते 900 रुपये आहे. अच्छा याच्यापेक्षा मोठे ते 900 रुपये डझन आहे. हो हे काय पेटीमध्ये किती येत असतात या? एक डझनचं आमचं पॅकिंग असते. अच्छा एक डझनची पॅकिंग असते ना. म्हणजे तू पण मुंबईमध्ये कुरिअर करतोस ना? विपास वगैरे करू शकतोस ना. ठीक आहे चालेल. हा नंबर आहे ना कॉन्टॅक्ट नंबर? हे बघा इकडे हा स्टॉल आहे हा पूर्ण पापडचा आहे. आणि हे बघा हे ज्यूस आहे तिकडे काय आहे मँगो. कोण आहे इकडे? कोण नाही इकडे? इकडे कोणच नाही या स्टॉलवरती. आणि इकडे बघूया आपण हे बघा आता इकडे ना चेअर लावलेलं तरी आपण जाऊया. हा बघा हा स्टॉल आहे देवगड हापूस विक्रेते. नमस्कार दादा. नमस्कार. कोणता आहे तुमचा स्टॉल आहे काय? जरा पंखा बंद करा ना बटन फक्त 2 मिनटं. कुठून आलात दादा आपण? वेंगुर्ला. अच्छा वेंगुर्लावरनं. ओके स्टॉल नंबर 9 आहे ना तुमचा? अच्छा आणि हे देवगड हापूस आहेत ना ही कशी म्हणजे पेटी किती आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये 1.5 डझन आहे. 18 आंबे. 18 आंबे आहेत. अच्छा कशी ही पेटी मग 18 आंब्याची? 700 रुपये 700 रुपये डझन. डझन. 700 रुपये पेटी. अच्छा ही 700 रुपयाची पेटी आहे. त्या पेटीमध्ये 18 येतात. अच्छा ही पेटी कितीला आहे? 15ची आहे. ही 15 पेटी म्हणजे 15ची आहे. ही कितीला आहे? 750. 750 रुपये. अच्छा ह्याच्यात 15 आंबे आहेत. 12ची. अच्छा ही डायरेक्ट 12ची आहे. ही कितीला आहे 12ची? 800 रुपये. 800 रुपये. अच्छा म्हणजे ही पेटी 800 रुपयाला आहे 12 आंबे. 10ची. अच्छा ह्याच्यामध्ये 10 आंबे आहेत. ही पेटी कितीला आहे? 900 रुपये. ही 900 रुपयाला आहे. आणि ही 10 आंबे. हे पण 10 आंबे. ही मोठी साईज आहे ना? नाही सेम साईज आहे. सेम साईज आहे ना? ही 900 रुपयाला आहे ना? बॉक्समध्ये 10 अच्छा बॉक्समध्ये 10 राहतात. नंबर मिळेल तुमचा? आहे. नंबर काय? आहे नंबर 94 20 24 14 61. हळू बोल परत एकदा. 94 20 24 14 61. अच्छा ठीक आहे चालेल. बस मस्त मजेत. हा बघा हा श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यांच्याकडे ही पेटी आहे डायरेक्ट पेटी कितीला आहे ही? 1 डझनची आहे ना? कितीला आहे ही? 700 रुपये डझन. अच्छा हे 700 रुपये डझन आहे. हे ते पण 700. अच्छा हे तयारमध्ये आहेत ना? हे 700 रुपये डझनवाले आहेत. हे 850 रुपये डझन आहे. 850 900. अच्छा हे 850 रुपये डझन आहे. देवगड आहे ओरिजिनल देवगड आहे. अच्छा हे देवगडचे आहेत ना? हे 5 डझनची आहे. ही पण 5. अच्छा ही पूर्ण पेटी 5 डझनची आहे काय? 5 डझनची आहे. अच्छा. कशी मग पेटी कितीला आहे? तर पेटी तुम्हाला 3500 3800 वगैरे आहे. अच्छा 3500 3800 मध्ये भेटेल. हे मोठं आहे 4.5 डझन पेटी. ही ती 4500ची पेटी. हां नाही नाही 300 ग्राम 300 प्लस ग्राम आहे. अच्छा हा 300 प्लस ग्राम आहे आंबे. प्रत्येक फळ.
आणि कितीला हे डझन कसे आहेत? हे डझन 1000 रुपये आहे. हे 1000 रुपये डझन आहे. 4.5ला पेटी आहे. कितीला? 4,500ला पेटी आहे. पेटी घेतली तर 4 पर्यंत होते तिथे. अच्छा, पेटी घेतली तर म्हणजे 4 पर्यंत देतात. ही पण 5 डझनची पेटी आहे ना? नाही 4.5 डझनची. अच्छा, ही 4.5 डझनची पेटी आहे. गॅरंटेड फळ आहे, आतून वगैरे खराब येणार नाही आणि चांगली क्वालिटी आहे. गावदेवीला चालू आहे आमचा आंबा. हो, आपण एक मस्त. आपण फळ किती म्हणजे ग्रामचं असेल? 300 प्लस आहे ना? हां, गॅरंटेड आहे आणि चांगली क्वालिटी आहे. किती रुपयाला हे डझन आहे? हे 1000 रुपये डझन आहे सध्या. हे पण 1000 रुपये डझनच आहे. अच्छा, म्हणजे पेटी 4.5 डझनची आहे. त्याच्यामध्ये मोठं फळ येतं, सिलेक्टेड असतं. ओके. हां. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? कॉन्टॅक्ट नंबर 8655604354. आणि तुमचं कसं असतं डिलिव्हरीचं म्हणजे हे? होम डिलिव्हरी आहे. हां. मुंबईमध्ये आहे चांगली. तरी म्हणजे किती डझन असे म्हणजे होम? 2च्या वर पाहिजे तरच होम डिलिव्हरी आहे. अच्छा, 2च्या वर केलं तर तुम्ही डिलिव्हरी करता. मग ते चार्जेस कसे असतात? त्यातच इन्क्लूड असतं का? नाही पोर्टल वगैरे पाठवलं तर चार्जेस द्यावं लागतं. थोडं 50% त्यांचा, 50% आपला असं असतं. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. गावदेवीला चालू आहे, या सर्वांनी भेट द्या. 12 तारखेपर्यंत आहे ना? 12 तारखेपर्यंत आहे. चला, थँक्यू. हो, थँक्यू. हा इकडे असं स्टेज बांधलेलं आहे आणि आपण इकडे जाऊया. हा 11 नंबर स्टॉल आहे, गुरुकृपा. हे बघा, गुरुकृपा स्टॉलचं नाव आहे या. आणि दादा कसे देईल तू इकडे हे आंबे? 900 रुपये, 1000 रुपये. अच्छा, हे 900 रुपये आणि हे 1000वाले आहेत का? हे 1200. हे 1200वाले आहेत का? आणि पेटी कशी तू इकडे? तिथे आपली 4000ला आहे. 4000ला. किती डझन? 3500. 4.5 डझनचे, 5 डझनचे. 5 डझनची 3500ला आहे. आणि ही 4000ला आहे. ही 4000ला आहे. किती डझन आहे? 4 डझन. ही 4.5 डझन आहेत ना या? हां, ठीक आहे, चालेल, थँक्यू. बघा, हा स्टेज आहे आणि समोरच आहे बघा कोकण मँगो मार्ट. स्टॉल नंबर आहे 13. नमस्कार दादा. नमस्कार. आपण कुठून आलात दादा? देवगडवरनंच. ही पेटी किती डझनची आहे दादा? 5 डझनची. कितीला ही पेटी? पायरी हापूस आहे. पायरी हापूस आहे. कशी ही पेटी? 2500ला पेटी. 2500ला पेटी आहे का? 5 डझन आंबे आहे याच्यामध्ये. आणि हे वाले कसे आहेत? ते डझन? केसर आहे. ही केसर आहेत का? अच्छा, ही कसे डझन आहेत केसर? 500 डझन म्हणते. 400. अच्छा, 500 रुपये आहे जे, पण तुम्ही 400पर्यंत देता. अच्छा, आणि हे? हा पण केसर आहे. हा पण केसर आहे. सेमच प्राईस आहे ना? हो. आणि हे वाले? हा देवगड हापूस आहे. अच्छा, देवगड हापूस आहे. हो. हा कितीला आहे? 700 म्हणते, 600 मध्ये. अच्छा, 700 बोलता, 600ला देतात तुम्ही. डझन नाही हे? हो. अच्छा, तरी आंबा चांगला आहे, मोठा आंबा आहे हो. ना? हो. अच्छा, आणि हे वाले? लहान आहेत. हा, ही लहान साईज आहे ना? हो. हे किती ग्रामचं असेल हा तरी? 250 ग्राम. 250 ग्राम असेल ना? कितीला आहे डझन? 500 म्हणते. कितीला? 500 म्हणतात. 450. अच्छा, 500 बोलतात पण 450पर्यंत द्याल तुम्ही. हो. ही थोडी मोठी साईज आहे ना? हो. ही कितीला आहे? 600 रुपये. 600 रुपये डझन. डझन. हे काय जास्त पिकलेले आहेत का? हो. मग हे कसे डझन आपण आहे? पाहिजे आहे. आपण पायरी आहे का? हो. ही कसे डझन आहेत? ते 600 म्हणते, 500. अच्छा, 600 बोलतात, 500ला देतात. हो. हे पण हे कितीला आहे? मीडियम साईज आहे. ही मीडियम साईज आहे ना? हा किती ग्रामचा असेल तरी? 250 ग्राम. 250 ग्राम. अच्छा, आणि कितीला आहे हा डझन? 550 म्हणते. अच्छा, 550 बोलतात. हो. अच्छा, आणि हा कोणता आहे हा एवढा मोठा? राजापूर. अच्छा, राजापूर. हा कसा डझन असतो राजापूर? 700. 700 रुपये डझन. हो. आणि किती ग्रामचा असेल हा आंबा एक? 300च्या पुढे आहे. 350 ग्राम. आम्हाला वाटतं 400च्या पुढे असेल. 400च्या पुढे. हो. आहे ना? 400च्या पुढे मोठा आहे तो, एवढी साईज. कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे तुमचा? कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तुमचा? बॉक्स ठेवले त्याच्या मागे. हा जरा बॉक्स हे करा. हे बघा, कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833464685. ठीक आहे, चालेल, थँक्यू. बघा, हा स्टॉल आहे की इकडे पण आपण बघू शकतो सगळे. बघा, कोकणी प्रोडक्ट आहे. ही चकली आहे. चकली कोणती? होममेड चकली आहे. भाजणी. भाजणीची आहे ना? होममेड चकली. कितीला आहे ही? हे बघा सर, आंब्याचं रायतं आहे. कितीला चकली? कितीला आहे? 80 रुपये. 80 रुपयाला आहे. हे ठीक आहे. आंब्याचा रायता हा, कितीला आहे?
110 रुपये. 110 रुपयाला. कोवळ्या फणसाची भाजी आहे अच्छा, कवळ्या फणसाची भाजी कितीला आहे ही? 120 रुपये. 120 रुपये. त्याच्यानंतर रायता आहे. त्याच्यानंतर हे आपलं जाम आहेत, मँगो जाम आहेत. जामची बॉटल कितीला आहे मँगो जाम? 80 रुपये. 80 रुपयाला आहे. हो. त्याच्यानंतर हे पल्प आहेत मोठे कितीला आहे? पल्प 300 रुपये. हे 300 रुपयाला आहे काय? 300 रुपयाला किती? 1 किलो आहे काही? लिटर. 1 लिटर आहे पूर्ण. हे लाडू कोणते आहेत? डिंकाचे आहेत काय? हो, डिंक लाडू आहेत, मेथी लाडू आहेत. हे कितीला आहेत? ह्याच्यावरती येतं पाव किलो 100 रुपये. पाव किलो 100 रुपये. हे किलो आहेत काय? आणि हे कसे आहेत? ते पण पाव किलो 100. हे पण पाव किलो 100. अच्छा. हे काय? हापूस आंबा वडी कितीला आहे? 60 रुपये. 60 रुपयाला आहे काय? आंबा पोळी आहे. आंबा पोळी कितीला आहे? 90 रुपये. 90 रुपयाला. त्याच्यानंतर आपलं हे खोबरा चिकी आहे ना? गुळाची, हा. गुळाची आहे ना? कितीला आहे ही? ते 80 रुपये. 80 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हे आपलं जांभूळ पोळी आहे. अच्छा, ही जांभूळ पोळी पण आहे. ही कितीला आहे? 90 रुपये. 90 रुपयाला आहे काय? मध आहे. हां, मध पण आहे तुमच्याकडे. कोकणातलं जवळजवळ सर्वच आहे. मध कितीला आहे? मध 120 रुपये, 90 रुपये. अच्छा, 120 रुपये, 90 रुपये. मोठी बॉटल 120ला आहे. छोटी बॉटल 90 रुपयाला आहे. 70 रुपये. अच्छा, ही 70 रुपयाला आहे छोटी बॉटल. चालेल, थँक्यू. हा बघा, हा स्टॉल आहे नितीन आंबा सेंटर. कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता. बघा, हे कॉन्टॅक्ट नंबर आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. हे बघा, तर हे आंबे दादा हे कोणते आहे? देवगडा. देवगड हापूस आहे ना? हे कितीला आहे? कसे डझन आहे ते? 900 रुपये सांगतो, 700 पर्यंत देतो. अच्छा, 900 रुपये बोलता, 700 पर्यंत देतात. आणि कसा 1 ग्राम आंबा असेल हा? 225च्या दरम्यान असतो. अच्छा, 225 पर्यंत असेल हा. आणि हे कोणते ते? ही पायरी आहे. पायरी आहेत नाही? हे पायरी कितीला? जरा जास्त रेट आहे. अच्छा, 1200 रुपये रेट आहे. 1000 रुपयापर्यंत देतो. अच्छा, 1200 रुपये रेट आहे, पण 1000 पर्यंत देतात. हे वाले असा छोटा साईज, मोठा साईज, अलग अलग साईजवर आहे. हे कसे डझन आहेत? हे 900 रुपये. हे 900 रुपये डझन आहे. हे वाले हे 1000 रुपये डझन आहे. हा किती ग्रामचा असेल हा 1000वाला? 350च्या बाहेर असतो. 350च्या वर असेल ना हा? आणि हा शेवट हा? अच्छा, ही हा 300 350. हा कितीला असेल पण हा डझन? 900 रुपये ना? कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा. चालेल, थँक्यू दादा. हा बघा, हा स्टॉल आहे ओम निनू देवी. अच्छा, देवगड हापूस. नमस्कार. नमस्कार. यांच्याकडं पण एक फळ बघा, एक एवढं मोठं आहे. हा कोणता आहे ते? हा देवगड हापूस आहे ना? हा कसे डझन आहे ते? हां, हे 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन ना? तरी दादा किती ग्रामचा हा फळ असेल? 350 ग्रामचं फळ आहे. 350 ग्रामचा ना? प्लसचं फळ आहे. ओके. 350 ग्राम. सगळ्यात जम्बो साईज. हे वाले हे 300 ग्राम. किती रुपये डझन आहे? 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. आणि हे पायरी? ही पायरी आहे 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. ही पण 300 ग्रामची पायरी आहे. 300 ग्रामची आहे ना ही पण? आणि हे वाले इकडे? हे 950 1000 रुपये डझन. अच्छा, 950 1000 रुपये. दोन प्राईजमध्ये आहेत. हां, दोन्ही प्राईस. अच्छा, आणि कुठून आले आपण? आपण देवगडमधून आलो का? ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? कॉन्टॅक्ट 9819 9819 743518. आणि तुमचं डिलिव्हरीचं कसं असतं हे? आम्ही पोर्टर थ्रू डिलिव्हरी पाठवतो. मुंबईमध्ये कुठे पण? मुंबईमध्ये कुठेही. मग त्याचा चार्जेस आणि किती डझन म्हणजे मागवायचे असेल तर? 20 किलोचं पार्सल म्हणजे एक पेटी आपण पाठवू शकतो. ओके. म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये सर्वत्र. अच्छा. पोर्टरचे चार्जेस डिस्टन्सवर त्यांचे सगळे. मग ते पोर्टरचं चार्जेस कसं असतं? 50-50 असतं का पूर्ण समोरच्यांचं असतं म्हणजे असं? समोरच्यांचं असतं. अच्छा, पूर्ण ते आम्ही पोर्टरचं. आमची कॉस्ट आंब्याची सांगतो. हम्म. जे डिलिव्हरीचे चार्जेस आहेत ते त्यांनी पे करायचे, द्यावे ग्राहकांनी लागतात. पे करायचे. हो. कारण आमचे प्राइजेस एकदम आम्ही स्वस्त ठेवले. हां 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 हां, बरोबर. एकदम आमची चांगली प्राइस आहे. कमी प्राइस ठेवली आम्ही. आणि आंबा बघा, तुमचा कॅमेरा टर्न करा. आंब्याची क्वालिटी बघा. क्वालिटी तेच बघतोय ना, क्वालिटी एकदम. क्वालिटी प्रमाणे मग त्याची कॉस्ट तुम्हाला त्याची लक्षात येईल. आणि सगळे आंबे म्हणजे 300 प्लसच आहे ना? 300 प्लस मोठा आंबा आहे. मोठे आंबे आहेत ना? छोटा पण आहे. हां. गवतात पिकवलेला आमचा आंबा आहे. ओके, छान. त्यामुळे आमच्या आंब्याची क्वालिटी फार छान आहे. चव सुंदर. आम्ही असं नाही की ग्राहकांना आंबे दिले आणि असं नाही. आम्ही ग्राहकांना आंबे दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून त्यांना आंब्याची चव आणि त्यांना त्याची आम्ही माहिती घेतो. बरोबर. हां, म्हणजे फीडबॅक घेतात तुम्ही कसं आहे काय. परत आलं पाहिजे. परत कस्टमर ते हो बरोबर, ते कंटिन्यू राहिले पाहिजेत. चालेल, थँक्यू. हा देवगड आहे. अच्छा,
नमस्कार ताई. का आपल्या स्टॉलचं नाव आहे? पारिजात. अच्छा, पारिजात. ओके. ते नाव आहे ना तेच. तो आमचा अच्छा, stall आहे. दोन तुमचा stall स्टॉल आहे काय? ओके. अच्छा, ते पायरी आहेत ना हे? ही पायरी आहे, बिग साईज आहे सर्व. 1200 वाला फळ आहे. अच्छा, मोठी साईज आहे ना? गोड लागणार. किती टाइम लागेल याला पिकायला? याला काय 5 दिवस तरी लागतात. 5 दिवस लागेल. आणि किती ग्रामचा असेल हा फळ? एक हा 300 ग्रॅमचा तरी असतो. 300 ग्रामचा तर आहे ना. आणि कसं आहे ते डझन? हा 1200. 1200 रुपये डझन आहे. आणि हे वाले? हे देवगड हापूस आहे. अच्छा, हे देवगड हापूस आहे. हे देवगड हापूस आहे. हे तुम्हाला 1000 रुपये डझन आहे. अच्छा, हे 1000 रुपये डझन आहे, साईज प्रमाणे. ओके. आणि हे वाले? ही मीडियम साईज आहे ना, ही 900 रुपये डझन. ही पण मोठी साईज आहे. ही पण 1000 रुपये. अच्छा, ही पण 1000 रुपये. हा कमीत कमी 350च्या प्लस असेल ना हा? सेम ह्याच्यावर काय त्याच्या. अच्छा, हा 1000 रुपये. सर्वात हे वाले? हे 900 वाले. हे 900 वाले. हे पण 900. हे पण 900 वाले. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? तुमचा 9969889628 संजय नार्वेकर. चालेल, थँक्यू. तो पाहिजे तो बॅनरचा. हो, तो घेतला. तोच ना? हो, तो घेतला. तोच आहे ना तुमचा? ठीक आहे, चालेल, थँक्यू. हां, अरे कुठे गेलं? हे बघा, हे आहे लिकानट. आणि यांच्याकडे मिळतात A1 क्वालिटीचे ड्रायफ्रूट्स, अंजीर, केसर आणि कच्च्या घाणीवरचे तेल, तूप, सगळं काही. आणि दादा, आयुर्वेदिकमध्ये काय आहे? आयुर्वेदिकमध्ये म्हणजे असं काय नवीन? आयुर्वेदिकमध्ये नवीन अंजीर तर आपण बघितलेलं आहे. काळे मनुके आहेत. काळे मनुके. हे काळे मनुके आहेत ना, रोज रात्री भिजवून जर खाल्ले रोज सकाळी तर रक्तपातळीसाठी चांगलं असतं. खास करून युरिन इन्फेक्शनसाठी काळे मनुके आणि बेरीज अच्छा, रामदायी असतं. काय कितीला काय प्राईस आहे त्याची? हे 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. अच्छा, 225 रुपये पाव. आणि ते लसूण आहे एक पाकळी आहे ना? अरे, एक पाकळी लसूण तर आंबाड आहे. जम्बो साईजमध्ये. जम्बो साईजमध्ये लसूण आहे. आणि याचे जे सगळे फायदे आहेत ना, ते सकाळ न्यूजपेपरच्या आर्टिकलमध्ये 2021ला आलेले आहेत. बरोबर. जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये लोक ते प्रिफर करू शकतात, जेणेकरून त्यांना कळेल की त्याचे फायदे काय काय आहेत. थोडक्यात युरिन इन्फेक्शनसाठी आहे, त्याच्यानंतर नजरेसाठी आहे, शुगरसाठी आहे, बीपीसाठी आहे, डायबिटीससाठी आहे, कॅन्सरच्या पेशंटला क्युअर करण्यासाठी आहे. असे मल्टिपल बेनिफिट्स आहेत. ते कसं खायचं? ते कसं 2 पीस भिजवायचे आणि सकाळी खायचे. ओके. कसे ते किलो? हे 2200 रुपये किलो. 2200 रुपये किलो. कॉन्टॅक्ट नंबर? 9270999996. आपले सगळे प्रोडक्ट याच्यावर आहेत. ओके. बघा, हा व्हॉट्सअप नंबर ना? येस, आपला व्हॉट्सअप नंबर आहे, कॉलिंग नंबर पण आहे. त्याच्यावरती पण आपलं नाव ॲड्रेस पाठवून दिलं तर आपण प्रोडक्ट मागवू शकतो. चालेल, थँक्यू, धन्यवाद. हा बघा, हा स्टॉल आहे आदर्श देवगड हापूस आंबा. आणि हे बघा, इकडे आपण आंबे बघतोय. ही पायरी आहे ना? पिकलेली आहे ना? ही पिकलेली आहे ना? किती रुपये डझन आहे? 600 रुपये डझन. हे वाले? 1000 रुपये डझन. हे 1000 रुपये डझन. साईज चांगली आहे जी पण. हा कसा ग्राम असेल दादा? एक 300 ग्रॅमच्या वर. 300 ग्रामच्या वर आहे ना हे? आणि हे वाले? हे 800 रुपये. 800 रुपये. हे 700 रुपये. हे 700 रुपये. हे 500 रुपये. अच्छा, ही 500 रुपये. छोटी साईज आहे ना ही? हे 600 रुपये. हे 600 रुपये. हे 550. हे 550 रुपये. दादा, आपण आले कुठून? वेंगुर्ला. अच्छा, वेंगुर्ल्यावरून. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? 9324558000. हे वर आहे. अच्छा, हा बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचा. चालेल, थँक्यू दादा. आणि स्टॉलचं नाव आहे आदर्श आहे ना? आदर्श देवगड आपलं नंबर. चालेल, थँक्यू. हा बघा, हा स्टॉल आहे श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस. नमस्कार दादा. नमस्कार. आपण कुठून आलात दादा? देवगड. अच्छा, देवगडवरून आले. छान. हे बघा, यांच्याकडे पण साईज मोठी साईज आहे ना ही? कसे दादा हे डझन? हे 950 रुपये. 950 रुपये डझन आहे. आणि किती ग्रामचा असेल हा आंबा? हे 300 ग्राम. 300 ग्रामचा असेल. आणि हे वाले? हे सेम आहे. सेम आहेत ना हे? ही मोठी साईज आहे ना? ही मोठी आहे. ही बघा, ही मोठी साईज आहे. हां, आलो. हे 1100 रुपये. ही 1100 रुपये. हा तरी किती ग्रामचा असेल हा? हे 350. 350 प्लस असेल ना? 350. मोठी साईज आहे ही. ही पण, ही बघा, ही पण सेम साईज आहे. सेम साईज. 350. फळ बघा, फळ मस्त आहे. प्रॉपर देवगडचं. सुगंध खूप असा सुटलेला आहे इथं. या आणि घ्या मग. हो हो हो, नक्की. आणि हे कसे? 800 रुपये डझन. हे 800 रुपये डझन आहे. आणि हे वाले? हे सेम. सेम आहे ना? ओके. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? 8450963470. ओके. आपल्याला बघायला कुठे मिळेल कॉन्टॅक्ट नंबर? आहे ना? हा व्हॉट्सअप नंबर आहे ना? चालेल, थँक्यू. हां, वेलकम. हो, चालेल.
हा बघा हा पण स्टॉल एक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मालवणी मेवा स्टॉलचं नाव आहे. हां सूर्यबंधू दोरीबंधू. अच्छा ठीक आहे. आणि हे बघा मसाले त्यांच्याकडे. दोरीबंधू नावाने आम्ही PM केलाय, ट्रेडमार्क केलाय. हां आम्ही धुरी. हां अच्छा. पिंगुळे इथे धुरी टेमनगर आमची वाडी गावात आहे. धुरी टेमनगरला धुरी आमची भावकी. तुमचं ते ज्यूस मस्त आहे. हां ते पंचाचा आहे. फणसाचं छान आहे. कितीला आहे काय ते प्राईस? 25 रुपयाला आहे ना. आणि हे बघा हे पण एक ते इकडे हे कोणते आवळा ज्यूस आहे, कैरी आहे आणि कोणते हे अजून नवीन प्रोडक्ट कैरी. काय नवीन प्रोडक्ट आलेले तुमच्याकडे? फणसाची वडी आहे. अच्छा ही फणसाची वडी आली आहे काय? कितीला आहे? नवीनच आहे. ते 90 रुपये. 90 रुपयाला आहे. 200 ग्राम आहे ना ही. चटण्या आहेत इकडे. हे कोणते आहे? साधी पीठ आहे 70 रुपयाला आहे. ही गावठी स्पेशल पीठ आहे 80 रुपयाला आहे. हां हे बघा तो दाखवा ना जरा मला. स्पेशल चुली भाजलेले काजू आहे ना 1400 रुपये किलो आहे ना. दाखवता येईल मला? बस बस बस. चुलीवरचे भाजलेले काजू आहे 1400 रुपये किलो आहे. अच्छा प्रॉपर कोकणातले काजू ना. सालीचे मशीनमध्ये आणि भाजण्यामध्ये फरक असतो. हे सालीवाले कसे आहेत? हे सालीवाले 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे. आणि विदाऊट सालवाले ते पॉलिशवाले हे 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो आहे. भेट द्या एक दिल्यास. हो नक्की भेट द्या. 21 नंबर स्टॉल. 21 नंबर स्टॉल ना दुरीबंधू. आमचा मसाला पण फेमस आहे. स्पेशल मालवणी मसाला ना. मालवणी मसाला. कसा किलो हा? हा 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो. आणि हा मालवणी मच्छी मसाला मच्छी मसाला हा पण 700 रुपये. 700 रुपये किलो आहे. आणि स्पेशल कोळीत पीठ कितीला आहे? 320 रुपये किलो आहे. 320 रुपये. हे मालवणी वडे कसं पीठ आहे? 140 रुपये. 140 रुपये. 70 रुपये अर्धा. हे कोणते गावठी घावणे पीठ कसं आहे? ते 50 रुपये अर्धा. 50 रुपये अर्धा. आणि डांगर पीठ? डांगर पीठ 40 रुपये 100 ग्राम. 40 रुपये 100 ग्राम. चालेल थँक्यू. हा बघा हा स्टॉल आहे एक पारकर बंधू. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलतात? कसे दादा डझन? कसे डझन आहे ते? 800 रुपये डझन आहे. हे 800 रुपये डझन आहे. आणि हे वाले? हे पण 800. आणि हे इकडचे? हे 1000 रुपये डझन आहेत का? अच्छा कोणते वाले? हे पण 1000 रुपये वाले आहेत का? आणि हे वाले? 800 रुपये. हा तरी किती ग्रामचा असेल हा आंबा? अच्छा 240 पर्यंत असेल. कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा यांचा वरती आहे. हे बघा आता आपण ती रो पूर्ण केलेली कवर. आणि आता हे बघा अच्छा इकडे पण बरेच स्टॉल लागतात आहे. तर अच्छा बरेच स्टॉल लागतात आहे. बघा इकडे हा आहे देवगड हापूस. अच्छा हे बघा. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपण कुठून आलात? आम्ही देवगड प्रॉपर देवगड पडवलं. ओके. ही कशी साईज आहे? ही छोटी साईज आहे. हां ही आता आम्ही 600 ने विकतो. अच्छा 600 रुपये डझन. हे 1000 रुपये आहे. हे 1000 रुपये डझन आहे. की तरी एक कितीला असेल हा? 1 ग्राम हा 500च्या आसपास असतो. 500च्या आसपास असेल ना. बघा एकदम. आणि हे वाले? हे पायरी आहे. हे पायरी आहेत काय? 500 अच्छा 500-600 रुपये डझनमध्ये येते. हे कोणते? हे पण 1000 रुपये डझन. पण हे अजून पिकले नाहीत ना. याला किती दिवस लागतील पिकायला? तरी पण 5-6 दिवस जाणार आहे. अच्छा 5-6 दिवस जाणार. ते कसे डझन आहेत? हे पण 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन आहेत. अच्छा तरी हा मोठा आहे ना. हा पण 350च्या आसपास आहे. 500च्या आसपास जाणार म्हणजे 400-500च्या आसपास. 400-500च्या आसपास जाईल ना. हां आणि हे कसे डझन आहेत? हे डझन 800 रुपये. हे 800 रुपये डझन. 800 रुपये ते 700 रुपये. हे 700 रुपये. आणि पेटी कशी आहे? पेटी गेल तर आता 4000 आहे. 5 डझनची? हे बघा हे 1000 रुपये डझन 5000 आला. अच्छा ही 5000ची पेटी आहे. घेतलं तर काहीतरी कमी करतात ना पेटी घेतली तर. आणि कुरिअरचं कसं असतं तुमचं? कुरिअर तर तुम्हाला कुठे पाहिजे असेल तर आम्ही ट्रान्सपोर्टवरून तुमचं नाव दिलं की ट्रान्सपोर्टवाले उतरतात तुमच्या घरी येऊन. अच्छा पण ते घाऊन तर ती किती डझन म्हणजे मागवायला लागतात? 5 एक पेटीच्या वरती. अच्छा एक पेटीच्या वरती जर असेल तर तुम्ही म्हणजे कुरिअर करतात. ओके ठीक आहे. नंबर तुमचा? नंबर माझा हा बघा वरती. कुठे? अच्छा
तो बघा तो नंबर आहे. चालेल, थँक्यू. हां, नमस्कार. हा बघा जय भवानी. हे बघा इकडे हे सगळे यांच्याकडे आहेत ना, लोणचे आहेत, मसाले आहेत आणि हे बघा हे सगळे कडधान्य आहेत, कडधान्याचे आणि पापड आहेत. हे बघा हे ओले काजूगर आहे. छान. आणि हे बघा हे आहे मधाचा स्टॉल आहे ना. हा नमस्कार. कुठून आलास? लातूर. अच्छा, लातूरवरून आलायस. अच्छा, हे सगळे ऑर्गॅनिक मध आहेत ना? एकदम प्युअर ऑर्गॅनिक. कोणते कोणते मध आहेत? 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे आहेत. लिंबाचा आहे, तुळशीचा आहे, जांभळाचा आहे, ओव्याचा आहे आणि रेग्युलर मल्टीफ्लोरा. म्हणजे आपण काय करतो, मधमाशीच्या पेट्या आपण मधुमक्षिका पालन करतो. बरोबर. या एरियामध्ये 90-80% सेम फ्लॉवरिंग असते. इकडे बी बॉक्स आपण मायग्रेट करतो. अच्छा. जेणेकरून त्या माश्या त्याच फुलावरून मध गोळा करून पेटीमध्ये जमा करतात. त्यामुळे आपण शुअर सांगू शकतो की हा तो जांभळाचा मध आहे, लिंबाचा मध आहे आणि त्याची टेस्ट नॅचरल टेस्ट तशीच येते त्या फुलानुसार. अच्छा. म्हणजे बेनिफिटही तसे असतात. ओके, तरी आता आपण बघूया मग. आता एक हे पोलन मध दाखव ना मला, एक असं मध दाखव. अच्छा, टेस्टिंगला ठेवलंयस हो, का ते? टेस्टिंगसाठी. टेस्टिंग नको, अशी मला बॉटल दाखव. कडुलिंब जांभळाचा हा बघा हा कडुलिंबाचा आहे ना. हा किती किलो आहे? पाहू शकता. जेव्हा तार बनते, हा हा हा. हनी असेल तर अशी तार बनते. अच्छा, प्युअर असेल तर अशी तार बनते. मिक्सिंग वगैरे असेल तर तार बनते, लहान अशी तार बनते. ओके, 1 किलोची बॉटल आहे ना ही? 1 किलोची. कितीला ही? आपल्याकडे 629 पासून. ही कितीला आहे? हा कडुलिंब जांभळाचा आहे 999 रुपये. अच्छा, कडुलिंबाचं आहे 999 रुपयाला. आता दुसरं दाखव. तुळशीचा आहे 829. तुळशीचं दाखव मला. अच्छा, हे तुळशीचं आहे 829. 1 किलो. 1 किलो. अजवाईनचा आहे 729. अच्छा, अजवाईनचा आहे हा 729. 729 रुपये. हा 1 किलोच्या आपण बाटल्या बघतोय ना. फॉरेस्ट मल्टीफ्लोरा. अच्छा, फॉरेस्ट आहे. हा कितीला आहे? 629. 629 रुपयाला 1 किलो आहे. आणि छोटे बॉटल पण आहेत ना तुझ्याकडे? अर्धा किलो 300 ग्राम 125 ग्राम. अच्छा, अर्धा किलो 300 ग्राम 125 ग्राम. ती सगळ्यात छोटी कितीला येते मग? ते आहे 89 रुपयाला. अच्छा, 89 रुपयाला आहे. आणि याच्याबद्दल एक सांगायचं म्हणजे हा. हे नॅचरल प्रोटीन. मधमाशा काय करतात, ज्यावेळेस फुलावर बसतात जे परागकण असतात, छोटे छोटे परागकण ते पायामध्ये जमा करतात आणि त्यामध्ये असा छोटासा गोळा तयार होतो. बरोबर. ते आपण पेटीमध्ये पोळ्यामध्ये जमा करण्याच्या आधी त्याला कलेक्ट करतो. एक प्रोटीनचं सगळ्यात मोठं माध्यम आहे नॅचरल प्रोटीन. त्यांनी काय फायदे होतात म्हणजे? भरपूर फायदे सर याच्यामध्ये आहे. अच्छा, पॅम्पलेटमध्ये तू सांग ना काय. ओके, सगळे काय विटॅमिन्स आहेत त्यामधून भेटतात. अच्छा, म्हणजे लिव्हरला, पोटाला, म्हणजे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल. अच्छा, सगळ्यासाठी कसं खायचं आहे? मॉर्निंगला मधामधून 1-2 ग्राम जास्तीत जास्त घेऊ शकतो आपण, किंवा नॉर्मल पाण्यामध्ये घेऊ शकतो, नॉर्मल दुधामध्ये घेऊ शकतो. तिन्ही कन्सेप्टने यूज करू शकतो आपण त्याला. अच्छा, म्हणजे मधामध्ये टाकून किती ते म्हणजे थोडंसं टाकायचं? 10-12 दाणे घेऊ शकतो. अच्छा, 10-12 दाणे मधामध्ये टाकून खाऊन घ्यायचं सकाळी उपाशी पोटी. उपाशी पोटी मॉर्निंगला ना. आणि दिवसभर म्हणजे कसं फक्त एकदाच ना, 1 टाइम ना सकाळी? कारण मॉर्निंगला खायचं कारण काय, हायली प्रोटीन असतं हे. बरोबर. डायजेस्ट चांगलं होतं मॉर्निंगला. अच्छा, याची शेत आहे ना ही? कॉन्टॅक्ट नंबर देशील? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9172428187. थँक्यू. हा बघा, हे अजून आता स्टॉल लागतात आहे. आणि हा बघा हा समोर स्टॉल आहे. हा बघा हा मुखवासचा स्टॉल आहे. इकडे आपण मुखवासचा बघतोय. हे बघा हे मुखवासचा स्टॉल आहे. आणि इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बॅग आहेत कलमकारीमध्ये. त्या ही कितीला बॅग आहे? ही 550. आणि ही 350. इकतमध्ये आहे ना ही? कितीला ही? 450 रुपयाला. छान पॅटर्न मस्त आहे बॅगेचे. ही 550ला. ही कितीला आहे? ही 600 पर्यंत आहे. छान आहे बॅग. स्टार्टिंग काय प्राइस आहे बॅगची? 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे पाऊच. अच्छा, 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. अच्छा, 80, 100. ओके, 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हे बिस्किट आहेत आणि हे मुखवास आहेत ना. चालेल, थँक्यू. हे बघा, हे आता आपण बरेच स्टॉल असे कव्हर केलेले सगळे स्टॉल. चला मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.